नमस्कार सेवक मित्रांनो, 3 तारखेला खापा येथे भव्य सेवक संमेलन होता। त्या ठिकाणी आदरणीय बाळूजी शेळके साहेब यांचे मार्गदर्शन झाले। त्यांनी बरेच मुद्दे ठेवले, त्यापैकी एक म्हणजे मंडळाचा नाव होता। त्यांनी काही सांगितले ते क्लिप मी तुम्हाला दाखवीनच, त्यासोबत कोणी काय उत्तर दिले ते सुद्धा दाखवीन आणि शेळके साहेबांच्या प्रश्नाचा उत्तर आपण सुद्धा तथ्यानुसार म्हणजे सबुतासहित देऊ। सेवक मित्रांनो, शेळके साहेब जुने आहेत, अनुभवी आहेत, सोबतच मानवधर्म परिचय आणि नियमावली पुस्तकाचे लेखकसुद्धा आहेत, म्हणून त्यांच्याप्रती आदर सन्मान आमच्या मनात आहे। पण त्यांनी मंडळाच्या नावाविषयी जे सांगितले ते चुकीचे आहे असे आम्हाला दिसत आहे, म्हणून त्यांच्या आणि सेवकांच्या माहितीकरिता हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। हा त्यांच्या विरोधात व्हिडिओ नाही आहे, तर त्यांच्या माहितीत सुधारणा करण्याकरिता व्हिडिओ आहे। आणि बाबांचे शब्द होते की सेवक सेवक को छुड़ाता है, यही सही परमार्थ कार्य है, आणि तेच कार्य आपल्या सर्व सेवकांना करायचे आहे। पहिले आपण बाळूजी शेळकेजींचा हा मार्गदर्शन ऐकू। अध्यक्ष साहेब, मी तुमच्या संपूर्ण टीमला काही सूचना करतो, त्या फक्त सूचना आणि त्याच्यात काही करेक्शन्स करता आलं तर बघा, पण त्याला इन अदर वे म्हणजे मंडळाच्या बाबतीत काहीतरी विचित्र बोलतो असं समजून। पहिला प्रश्न असा आहे की आपलं जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये जे जुनं नाव आहे जे बाबांनी 1981 मध्ये दिलेलं आहे, त्या मंडळाचं नाव आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर, वर्धमान नगर नाही। हे वर्धमान नगर गेल्या 22 वर्षापासून टाकले। हे कुठले तरी व्यक्तिविशेष असावं, आपल्याला बाबाविशेष कार्य करायचं, त्याच्यामुळे हे वर्धमान नगर काढा। तुम्हाला पाहिजे असेल वर्धमान शब्द, ते कार्यालय वर्धमान नगर म्हणजे त्याच्यात सुधारणा। त्यांनी सांगितले की वर्धमान नगर नाव 22 वर्षापासूनच लावण्यात आला, म्हणून वर्धमान नगर म्हणू नका, त्याला काढा। नंतर त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मंडळाचे संचालक रवींद्रजी खापरे हे त्या विषयावर बोलले। काय बोलले ते सुद्धा आपण ऐकून घेऊ। शेळके साहेबांनी एक प्रश्न खूप सुंदर ठेवला की वर्धमान नगर का। मी एक गोष्ट सांगतो, आदरणीय स्वर्गीय निलकंठरावजी वाघ साहेबांच्या अध्यक्ष असताना भरपूरशा ठिकाणी म्हणजे काही मोजक्याच ठिकाणी म्हणता येईल सेवकांनी शासनाकडून जमीन घेऊन त्याच्यावर बांधकाम करून प्रार्थना स्थळ करून, आणि आदरणीय अध्यक्ष महोदय आमचे वाघ साहेब त्यांना ते जेव्हा परमिशन मागायला मंडळात येत होते की साहेब त्यांना सांगायचे की हे आपण विभाजन करून राहिलेलो आहे, ही प्रार्थना स्थळची गरज नाही आहे। तरी आपण गेल्या 11.5 वर्षामध्ये भरपूर प्रार्थना स्थळाचं उद्घाटन झालेलं आहे। मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि यूट्यूबवर व्हॉट्सअपवर पाहिलेलं आहे। एक विचाराची बाब आहे, प्रत्येक गावामध्ये अगर प्रार्थना स्थळ अगर तयार होत असेल, मग सेवक डायव्हर्ट तिथं होईल, तो नागपूर मंडळात येणार नाही। भरपूरशा लोकांना माहित नाही आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कुठे आहे, येणाऱ्या नवीन सेवकालाही माहित नाहीये। तो कधी माहित होतो, जेव्हा त्याचे त्यागाचे कार्य पूर्ण होतात। आदरणीय हिरणखेडेजी जेव्हा त्याचे त्यागाचे कार्य पूर्ण होतात तेव्हा त्याला माहित पडते की नागपूर मंडळ इथं आहे, तोपर्यंत त्याला माहित नाही पडत। हे माहित पडलं पाहिजे, हे दिसलं पाहिजे विक्रम भाऊ, हे दिसलं पाहिजे की नागपूर मंडळ कुठे आहे, तर तो वर्धमान नगर मध्ये आहे। खापरेजींनी सुंदर पद्धतीने त्या विषयावर सांगितले, परंतु त्यांच्या त्या उत्तराने शेळकेजींचा समाधान झाला नसावा, म्हणून 4 तारखेला पुन्हा ताडगाव येथे ते बोलले की मी त्यांना मागच्या वर्षी सांगितलं होतं मी तुमच्याकडे कार्यक्रमाला येईल, पण मला फक्त मंडळाचं नाव पाहिजे, बाकी कोणाचं नाव नको। पण तो वाईट परिस्थिती अशी आहे की
काही लोकांनी मंडळाचं नाव सुद्धा बदलून टाकलं, मंडळाच्याच लोकांनी. त्याच्यामध्ये त्यांनी वर्धमान नगर हा शब्द टाकला. हा शब्द तुमच्याकडे कुठून आला? कुठून आला हा शब्द? हा शब्द कुठून आला? त्याचं कारण असं आहे की तिथे व्यक्तिविशेष हा कार्यक्रम सुरू होता 22 वर्षापासून. व्यक्तिविशेष. काल मी सांगितलं खापा या ठिकाणी, खाप्याला असतील त्या लोकांना आठवत असेल. हा व्यक्तिविशेष कार्यक्रम नाही आहे, हा बाबा विशेष कार्यक्रम आम्ही करतो आहोत. आणि म्हणून आम्हाला बाबांच्या बाबतीत आम्हाला आदर केला पाहिजे. तुम्ही शब्द घातल्यामुळे बाबांचा अनादर करता आहात असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला पटतं की नाही पटत मला माहिती नाही. पटलं सोडून द्या, पटलं असेल तर विचार करा. शेळकेजींचा मार्गदर्शन झाल्यानंतर त्या विषयावर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंडळाचे संचालक तापेश्वरजी वैद्यसाहेब बोलले ते सुद्धा पाहून घेऊ. आता वर्धमान नगर हा नाव आला, याचा विपर्यास होऊन राहिला थोडसा. नागपूर बरोबर आहे, पण साहेब आता या गावात कार्यक्रम आहे सेवक संमेलनाचा. हे गाव छोटा आहे म्हणून काही प्रॉब्लेम येणार नाही, पण हेच कार्यक्रम सेवक संमेलनाच्या जर भंडाऱ्यात राहिला, साम्य भवन कार्य किंवा एखादी चर्चा बैठक, तर तुम्हाला तिची पेट किंवा तिचा ऍड्रेस द्यावा लागेल. हे मान्य करता का तुम्ही? शुक्रवारीवरचा कार्यक्रम आहे ना गोमाजी शेंडेच्या घरी, पण त्या शुक्रवारीवर गोमाजी शेंडे किती काय, मग तो राहते कोठी? त्याच्यासाठी तुम्हाला सहकार नगर कोणता तरी तो गांधी चौक का किंवा एखादा शुक्रवारी किंवा भांडेवाडी जो काही असेल हे नोंद करावं लागेल. मग नागपूर हे मोठी महानगरपालिका आहे. आपले सेवक कमी नाही, एमपी पासून छत्तीसगड पासून तिथे सेवक येत आहेत. या गावचा ताळगावचा एक मुलगा जर नागपूरला उद्या गेला आणि त्याला भवनच्या वर्धमान नगर माहित नसला तर मग तो भवनच करत राहील. हा माझा अंदाज आहे. आणि म्हणून पहिले आपण तिमकी गोळीबार म्हणत होते. पहिलेचे सेवक गोळीबार चौक तिमकी म्हणत होते. आता जे जुने लोक त्याच्या तोंडातून निघत नाही ते आजही म्हणतात त्याची दोष नाही आहे. काऊन म्हणतात? कारण की तो स्पॉट गोळीबार चौकात तिमकी नगरातला आहे म्हणून म्हणतात. तसंच या मंडळाची आता उद्या चालून तिमकी मधून बाबाने महामार्गाची निर्मिती केली. खरं सेवक वाढले, तिथं जागा होत नाही म्हणून वर्धमान नगरला भवन बनला, हे गोष्ट खरी आहे. आणि उद्या हा मार्ग जेव्हा विश्वव्यापी होईल, उदाहरण सांगतो, उद्या चालून आणि होऊ शकते बाबाची कृपा आहे. या देशात नाही या विदेशातल्या जनमानसाला या मार्गाची गरज पडणार आहे. कारण या मार्गात जातीवाद नाही आहे, उच्च नीचतेचा भेदभाव नाही आहे, या मार्गामध्ये अंधश्रद्धा नाही आहे आणि या मार्गामध्ये व्यसनमुक्तीचा धडा भेटते. त्यामुळे या विश्वाला या मार्गाची गरज आहे. बाबा बैलबंडीने फिरले ना, बाबा पैदल फिरले. आज या मंडळाचा अध्यक्ष कारण फिरते ना साहेब. आणि येणाऱ्या 10 का 15 वर्षाच्या नंतर या मंडळाचा अध्यक्ष हेलिकॉप्टरने फिरू शकन, हे विसरून जाता येणार नाही. एवढा व्याप वाढत चालला. यांनी सुद्धा खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी निष्काम सेवा या यूट्यूब चॅनलला भेट द्या. पण मला वाटते की वैद्य साहेबांच्या उत्तरांनी सुद्धा शेळकेजींचा समाधान झाला नसावा, म्हणून आपण त्यांना तथ्य दाखवून त्यांचा समाधान करू. आणि मला वाटते की या उत्तराने त्यांचा आणि सेवकांचा नक्की समाधान होईल. शेळके साहेब बोलताना बोलले की 22 वर्षापासून व्यक्तिविशेष कार्य सुरू होते आणि वर्धमान नगर नाव 22 वर्षापासूनच आला. हा शब्द कुठून आला, कोणी टाकला, आणि हा शब्द टाकल्याने तुम्ही बाबांच्या शब्दाचा अनादर करत आहात असे ते बोलले. तर आपण एक एक गोष्टीवर चर्चा करू.
त्यांच्या म्हणण्यानुसार 22 वर्षापासून वर्धमान नगर नाव आला, म्हणजे 2003-04 पासून. जेव्हापासून इतर संस्था बनायला सुरुवात झाली त्या अगोदर वर्धमान नगर नाव नव्हता. तर या प्रश्नाचे उत्तर बाळूजी शेळकेजींनीच दिले आहे, जेव्हा ते सांगतात की प्रथम नियमावली बाबांच्या समोर बसून आम्हीच लिहिली, म्हणजे 35 वर्षाआधी. तर 35 वर्षाआधीच्या प्रथम नियमावलीच्या समोरच्या पेजवर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नाव आला कसा, कोणी लिहिला, आणि ज्यांनी हा वर्धमान नगर नाव टाकला त्यांनी बाबांच्या शब्दाचा अनादर केला की नाही. हा समोरचा पेज झाला. त्याच्या मागचा पेज पहा, तेथे सुद्धा वर्धमान नगर नाव आहे. एवढेच नाही तर नियमावलीची दुसरी आवृत्ती 1997ला निघाली, तेथे सुद्धा वर्धमान नगर आहे. नियमावलीची तिसरी आवृत्ती 1999मध्ये निघाली, तेथे सुद्धा वर्धमान नगरच आहे. आणि नियमावलीच्या आतापर्यंतच्या जेवढ्या काही आवृत्त्या आहेत तेथे सुद्धा वर्धमान नगरच आहे. म्हणून वर्धमान नगर नाव बाबा गेल्यानंतर टाकण्यात आला हे चुकीचे आहे. बाबा असतानाच पहिली नियमावली 24/2/1991ला मंडळाद्वारे प्रकाशित करण्यात आली आणि ते नियमावली लिहिणारे त्यांच्याच सांगण्याप्रमाणे बाळूजी शेळके आणि सदाशिव भुते यांनी बाबांच्या समोर बसून बाबांच्या मार्गदर्शनानुसार लिहिली. म्हणून वर्धमान नगर हा नाव चुकीचा आहे असे म्हणणे हे तथ्यहीन आहे, चुकीचे आहे. हे 24/2/1991ला प्रकाशित झालेल्या पहिल्या नियमावलीवरून सिद्ध होते. तुमच्या माहितीकरिता आणखी काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो. मंडळाचं नाव हा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हा आहे. या नावाची मंडळाची रजिस्ट्री आहे. शेवटी आपण नागपूर लावतो तो त्या संस्थेचा ठिकाण आहे आणि नागपुरात ती संस्था कुठे आहे त्याकरिता त्या नगराचा किंवा जागेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. जसा 1986च्या पहिले मंडळाचा कार्यालय टिमकी येथे रामाजी मौदेकर यांच्या घरी होता, म्हणून त्यावेळेस परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर असा म्हटल्या जात होता. आणि 1986च्या नंतर तो कार्यालय वर्धमान नगरला आला. कदाचित त्यावेळेस वर्धमान नगर हा नाव प्रचलित नसावा, म्हणून मंडळाच्या ठिकाणाला वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवल्या जात असावा. जसा 1991चा हा पत्र पहा, यात परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ आणि नंतर इतवारा आगर, भंडारा रोड, बसस्टँडजवळ, विकास इंजिनिअरिंगच्या मागे आणि नंतर नागपूर असा लिहिला आहे. तसाच जेव्हा नितीन गडकरींनी 1997ला मंडळाला पत्र लिहिला त्या पेजवर सुद्धा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ भंडारा रोड नागपूर असा लिहिला आहे. मंडळाचं नाव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ हा आहे, हा महत्त्वाचा आहे. आणि या संस्थेचे कार्यालय ठिकाण हे वर्धमान नगर नागपूरला आहे, म्हणून वर्धमान नगर नागपूर म्हणणे जरुरी आहे. म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ या नावासमोर आपल्या गावाचा किंवा शहराचा नाव लावणे चुकीचे आहे आणि आपल्या मंडळाव्यतिरिक्त परमपूज्य शब्द कोठेही वापरणे चुकीचे आहे, जसे आपल्या नावासमोर किंवा भजन मंडळासमोर. कारण बाबांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्या संस्थेसमोरसुद्धा परमपूज्य शब्द वापरला नाही. परमपूज्य म्हणजे प्रथम पूजनीय, आणि प्रथम पूजनीय हा फक्त मंडळच आहे. कारण बाबांनी कोण्या व्यक्तीला परमपूज्य म्हटले नाही, तर सेवकांच्या समूहाला एकतेला परमपूज्य म्हटलं आहे. सेवक मित्रांनो, सेवक संमेलनाचा मेन उद्देश सेवकांना आणि लोकांना जागृत करणे आहे. त्या माध्यमातून सेवकांपर्यंत मंडळाविषयी, मानवधर्माविषयी सत्य आणि चांगली माहिती पोहोचली पाहिजे. 21/12/2025ला विनोबा भावे नागपूरला सेवक संमेलन झाला. त्यात शेळकेजींनी हे म्हटले की एक मात्र मी सांगू इच्छितो, लोकांना वाईट वाटलं तरी चालेल, मंडळ बाबा होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, मंडळाचे कार्य वेगळे आहेत आणि बाबांचे कार्य वेगळे आहे. बाबांचे कार्य हे आध्यात्मिकरित्या आहेत आणि मंडळाचे कार्य हे सामाजिक आणि व्यावहारिक कार्य आहेत. त्याच्यामध्ये मंडळाला अधिकार आहे, पण तो तेवढाच आहे जेव्हा त्यांना हे कर आध्यात्मिक अधिकार. मला नाही वाटत की मंडळ किंवा कोणीही सेवक बाबाने एवढा आपण काही तर या प्रश्नाचे उत्तर कोणीच दिले नाही. जी आमची अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही. असो, पण मी या व्हिडिओद्वारे सेवकांना सांगू इच्छितो की मंडळाची स्थापना झाली तेव्हापासूनच बाबांनी जे काही कार्य केले ते मंडळाच्या सहकार्याने, मंडळाच्या माध्यमातूनच केले.
बाबांच्या आदेशानुसारच मंडळ कार्य करीत होता आणि आहे. बाबांनी मंडळाची स्थापनाच आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी केली आणि मंडळ ते कार्य करीत आहे. आज मंडळाद्वारे 2-2, 3-3 सेवक संमेलन होतात. त्यामध्ये भगवत कार्याची बैठक होते. तर हे कार्य कोणते आहेत? हे आध्यात्मिक कार्य नाही काय? हे आध्यात्मिकच कार्य आहेत. मी नेहमी बोलत असतो की सेवकांनी दुसऱ्यांच्या किंवा माझ्या विचाराने चालू नका. तुम्ही अभ्यास करा, सत्य, तथ्य आणि तर्कानुसार स्वतःचे विचार बनवा, सत्याच्याच मागे उभे राहा आणि सत्याचाच प्रचार करा. कारण बाबा म्हणायचे, इस देश को सत्य के लिए जगाना है. बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमानुसार आपले विचार, वाणी आणि कर्म बनवा. एवढेच बोलतो. सर्वांना माझा नमस्कार.